केरी पेडण्या करीन ती पूर्व हे इतिहासीक नाटक सादर जाले। थळाव्यांनी मोठ्या संख्येन हजर राहून नाटकाचो आनंद घेतलो। सुमार 35 कलाकारांनी या नाटकान वांटो घेतिल्लो। पळयात नाटकातले कांय कलात्मक खीण। आता कुठल्या तोंडानं बाजी प्रभूंकडे जाऊ, कोणत्या डोळ्यानं त्यांच्याकडे पाहू, कोणत्या वाचेनं त्यांना जाब देऊ आणि जाब तरी काय देऊ। माऊलीनं शिवबाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं, म्हणून शिवाजी राजे जन्माला आले। अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला। तो माझा मावळा कसा होता, शाला जमिनीपर्यंत लावून मुजरा करणारा काळजी माझ्या आधी इथं आला तरी कसा। शुभाची इच्छा मात्र आजच येण्याची नाही, हरकत नाही। आता विजापूरच्या खबरेकडे डोळे लावून आम्हाला इथंच राहिलं पाहिजे। अफजल खानासारख्या बड्या भटाराला महाराजांनी समशेरीचं तीर्प व्हायलापासून विजापूरकरांना दहशत बसली असेल असं सर्वांनाच वाटत होतं। शिवाजी शिवाजी इकडं पाहावा तिकडं शिवाजीचा जय। विजापूरच्या सल्तनतीत असा कोणीच का समशेर जंग नाही की जो या शिवाजीचा नक्षा उतरवे। पती पितुरीचं पाणी पिऊन माशा पुढं दाताच्या कण्या करून कुत्री अंगात चिमल्या कसे साठते। वेडे पोरी, हे दौलतीचा उपमर्द करणाऱ्या मगरुराला बिन सजा सोडून दिला। मी तुला आधीच सांगत नव्हते की तिरंग्याचा गोळीबार चुकेल, पण इकडचा नेम काही कळायचा नाही। आम्हाला जरा बोलू द्याल की नाही? ह्या गजराबाई काय म्हणतील त्यांना वाटायचं हे वाटकर अगदीच बेशिस्त। आधीच तुम्ही घाटावरचे लोक आम्हा कोकणी माणसांना नावं ठेवण्यासाठी टाकून बसलेले, आणि एवढं थोडं कारण मिळालं की त्याच्यावरच इमारत चढायची। अफजल खानाची तरकीब चालून शिवाजीचा कलेजा छाटण्यावाला आता बेफाम मरतो तेवढाच राहिला आहे। शिवाजीच्या करामतीनं तो हुरूज गेला, गरिबांच्या भूलथापाला भाळून भलत्या गटीवर तह केला, आणि शिवाजीचं घर भरून खाविंदांशी बेईमान झाला। खाविंदांची मोहब्बत राखावी ही आमच्या सरकारांची इच्छा, म्हणून पितांबर शेरव्यांचा मूर्खपणा दुरुस्त करण्यासाठी खाविंदांच्या पायाशी मला आमच्या सरकारीच पाठवलं। लढाईवर जाणं झालं की वाटेकडे डोळे लावून बसावं, आणि ग्रहण सुटताच जसा चंद्र चमकतो तसं माझ्या शिपाई गड्याचं दर्शन झालं की अगबाई मराठा जात मराठा, धंदा मराठेशाहीचा, गाव महाराष्ट्र, महाराष्ट्राचा कोणता परगणा, महाराष्ट्राचा प्रत्येक परगणा। सीधा सुद्धा जवाब दे, नाही तर सांसाने तुझ्या अंगाचे लचके तोडले जातील। ले जाओ इस हरामजादे को, आणि जवाब देईपर्यंत आपल्याला सांसानेच्या अंगाचे लचके तोडा। ले जाओ काळूजी, हरामखोर। ही अंधाधुंदी शिवाजीच्या हेरानं आमचा तख्तापर्यंत रिगाव करावा, आणि याची कुणाला दादही लागू नये। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार।